वेलकम बॅक टू एलियनास किचन। तर आज आपण वसईचा एक पारंपरिक पदार्थ बनवत आहोत। याला मोराय लाडू असं म्हणतात। तर हा एकदम हेल्दी आणि झटपट बनणारा चटपटीत असा पदार्थ आहे। सुरुवात करूयात। 150 ग्रॅम मुगाची डाळ मी 2 तास भिजत ठेवली होती आणि आता ह्याचं पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला 4 मीडियम साईजचे कांदे असे स्लाइस केलेले लागणार आहेत। एक मोठा नारळ मी किसून घेतलेला आहे। 10 ते 15 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरं आणि भरपूर अशी कोथिंबीर लागणार आहे। तर सर्वात प्रथम आपल्याला ही मुगाची डाळ वाफवून घ्यायची आहे। पाणी मी पातेल्यात गरम केलं, यावर जाळणी ठेवायची आहे आणि हे झाकून 7 ते 8 मिनिटं छान ही वाफ काढून घ्यायची। तर एक 7 ते 8 मिनिटांमध्ये ही डाळ छान मऊसर होते आणि याचा कलर बदलतो। आता ही पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता डाळीचा कलर बदललेला आहे। डाळ थंड होती, अगदी छोटासा तडका आपल्याला करून घ्यायचा आहे। तर अर्ध्या चमच्यापेक्षा देखील कमी तेल यामध्ये घेतलेलं आहे आणि यामध्ये अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आहे, खमंग अशी। त्यानंतर 1 चमचा जिरं घालायचं आहे। तेल फार थोडंसं आहे, त्यामुळे चमच्याने जिरं छान परतून घ्यायचं आणि हिंग घालून घ्यायचं आहे। साधारणतः अर्धा चमचा हिंग यामध्ये घातलं आणि ही फोडणी आपण यामध्ये घालून घ्यायची आहे। जर तुम्हाला अजिबातच तेल वापरायचं नसेल तर तुम्ही यामध्ये कच्चं जिरं वापरू शकता आणि ही स्टेप स्किप करू शकता। फोडणी व्यवस्थित मिक्स केली की आता यामध्ये कांद्याचे स्लाइसेस घालायचे आहे, किसलेला नारळ घालायचा आहे। त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा हळद घालायची आहे, अर्ध्या चमच्यापेक्षा थोडी जास्त आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ ना एकदम व्यवस्थित यामध्ये असलं पाहिजे, तरच ना ह्याला खूप छान चव येते। अळणी झालं तर याची चव अजिबात लागत नाही, कारण यामध्ये दुसरे कोणतेच मसाले आपण वापरलेले नाही। स्टफिंग व्यवस्थित तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। स्टफिंग बाजूला ठेवूयात आणि ह्याच्या आवरणाची तयारी करूयात। आवरण बनवण्यासाठी मी 4.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे। मी थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये बनवत आहे। तर या ठिकाणी मी यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा तेल घातलेलं आहे। आता पाण्याला पटकन उकळी यावी यासाठी मी यावर झाकण ठेवते। झाकण ठेवल्यामुळं पाण्याला छान उकळी येते। पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि यामध्ये 4 ग्लास तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे। पीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं, कुठेही गुठळ्या राहता कामा नाहीत। जर तुम्ही 1 ग्लासाचं बनवायचं असेल तर 1.5 ग्लास पाणी आणि 1 ग्लास तांदूळाचं पीठ याप्रमाणे तुम्ही हे मिश्रण बनवू शकता। आणि यासाठी अगदी वाटीभर डाळ भिजवलीत ना 1 ग्लास पिठासाठी तरी देखील चालेल। पिठाला छान वाफ आलेली आहे। आता थोडंसं पीठ मी एका ताटामध्ये घातलेलं आहे आणि स्मॅशरने छान स्मॅश करून घ्यायचं। तर तुम्ही पाहू शकता मस्तपैकी हे स्मॅश करून घेतलेलं आहे। त्यानंतर थोडा पाण्याचा हबका मारत मारत अगदी मऊसूत असा गोळा मळून घ्यायचा आहे। होईल तितका मऊ आपल्याला हे गोळा मळून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मस्त गोळा मळून घेतलेला आहे। हाताला पाणी लावायचं आहे आणि ह्याच्यातला छोटासा गोळा घेऊन याची आपल्याला पारी बनवायची आहे, म्हणजे वाटी बनवायची आहे। तर हे पहा, पीठ इतकं छान शिजलं गेलेलं आहे आणि मळलं गेलेलं आहे ना की पारीला कुठेही क्रॅक जात नाही। तर मी एकदम पातळ अशी पारी बनवून घेतली आणि आपण मोदक बनवताना जशा कळ्या करतो ना तशाच कळ्या तुम्ही करू शकता। या ठिकाणी हे पहा, अशा प्रकारे मी याच्या कळ्या पाडून घेत आहे। जशा मला जमतील तशा मी याला कळ्या पाडलेल्या आहेत। तर हे पहा, पीठ इतकं मऊ लुसलुशीत झालेलं आहे, याच्या टेक्स्चरवरून तुमच्या लक्षात येत असेल। आता याच्यामध्ये ना 1.5 छोटे चमचे मी सारण भरून घेत आहे आणि ज्याप्रमाणे आपण मोदक बंद करतो ना त्याप्रमाणेच आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे। तर तुमच्या सर्वांना ना एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला हे व्हिडिओ शेअर करत जा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि एलियनास किचनला नक्की सबस्क्राईब करा। यामुळे मलाही मोटिवेशन मिळतं की मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येऊ। तर हे पहा, मस्तपैकी मोदक तयार झालेलं आहे। हे दिसायला जरी मोदकासारखं दिसतं ना, पण हे खाण्यासाठी इतकं चटपटीत लागतं। हा पदार्थ नक्की तुम्ही एकदा करून पहा। ऑइल फ्री आहे आणि एकदम हेल्दी पद्धतीने केलेला आहे। तर अशा प्रकारे ना मी या ठिकाणी सुरुवातीला 10 ते 12 हे लाडू बनवून घेतलेले आहेत। तर या ठिकाणी मी दुसरा देखील लाडू बनवून घेतलेला आहेत। अशा प्रकारे मी सुरुवातीला 10 लाडू बनवून घेतलेले आहेत। 10 ते 12 तयार झालेले आहेत। तर इतके सुबकही मी म्हणू शकत नाही, पण हे पहा, मला जसे जमतील तसा मी मोदकाचा आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे।
तर आता एका पॅनमध्ये ना मी पाणी ठेवलेलं आहे, कारण हे आपल्याला उकडवून घ्यायचे आहेत. तोपर्यंत मी ताटामध्ये केळाचं पान घेतलेलं आहे आणि केळाच्या पानावर हे सर्व लाडू ठेवायचे आहेत. तुमच्याकडे केळाचं पान नसेल तर बटर पेपर वापरू शकता आणि बटर पेपरही नसेल तर ताटाला तेल लावून तुम्ही हे वाफवून घेऊ शकता. पण आज आपण एकदम पारंपरिक पदार्थ बनवत आहोत ना, यासाठी मी पारंपरिक पद्धतीनेच अगदी केळाच्या पानावरच हे वाफवून घेत आहे. एक 10 ते 12 मिनटं मीडियम गॅसवर हे छान वाफवून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता याला हात लावून बघायचं आहे की हे कुठेही चिकट किंवा कच्चे वाटत नाही. आता काय करायचं आहे की हे गरमागरम आपल्याला सर्व करायचे आहेत. तर मी अगदी ट्रॅडिशनल पद्धतीने केळाच्या पानावर सर्व केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसत आहेत. पांढरे शुभ्र आपले मोराई लाडू तयार झालेले आहेत. वसई भागामध्ये ना पावसाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात हा पदार्थ बनवला जातो. अगदी हेल्दी आहे, ऑइल फ्री आहे आणि इथं सांगितलेल्या टिप्स वापरून जर हा पदार्थ तुम्ही बनवलात ना तर 100% पहिल्याच प्रयत्नात एकदम मौसूद बनवून तयार होईल. नाश्त्यासाठी देखील झटपट असा ऑप्शन आहे. तुम्हाला एक लाडू मी तोडून दाखवते. पहा किती मौसूद पारी तयार झालेली आहे आणि आतलं स्टफिंग देखील किती भन्नाट दिसतंय, तुम्ही पाहू शकता. स्टफिंग आदल्या रात्री बनवलं ना तर दुसऱ्या दिवशी हे लाडू बनवायला हार्डली 10 ते 15 मिनटं लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि एलियानाज किचनला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग अँड टेक केअर. बाय.